खारघर इथे 2 आदिवासी पाडे आहेत। तिथे घरकुल योजनेअंतर्गत चाफेवाडी आणि फणसवाडी इथे बांधून दिलेली आहेत घरं, परंतु ही घरं गळत असून यात पावसाळ्यात राहणं देखील कठीण झाले। अनेक घरांना भेगा पडल्यात। निकृष्ट बांधकामामुळे या योजनेत भ्रष्टाचार झालाय हे आता उघड झाले। आता हे पाडे पनवेल नगरपालिकेच्या हद्दीत येत असून पालिकेने यात लक्ष घालावे अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे। ही आहेत खारघरमधील फणसवाडी आणि चाफेवाडी आदिवासी पाडे घरकुल योजनेअंतर्गत बांधून देण्यात आलेली घरं। स्वयंपाकघर आणि स्वच्छतागृह अशा छोट्याशा घरात पावसाळ्यात पाणी शिरपतं, यामुळे काही घरांना भेगा देखील पडल्यात। खारघर ग्रामपंचायतीनं ही घरं बांधली आहेत। 5 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ही घरं तेव्हापासूनच गळत आहेत। यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीनं मागील वर्षी पोटमाळे म्हणजेच अजून एक माळा बांधला, पण त्याचं बांधकाम देखील अपूर्णच ठेवलं। पोटमाळे आहेत पण त्यावर जायला शिडी नाही, तर शिडी आहे तर छत नाही आणि बऱ्याच ठिकाणी जी बांधकामं अर्धवट अवस्थेत आहेत ती पावसामुळे कोसळली आहेत। वरती गलता तो पाणी झालं पाहतून येतं, खाली पण पडतं पाणी खाली पडतं, खालती उमलला मग तो खालती आपलं झोपलं मग ते खालती उमलत येतं ना खालती सगळं तो पाणी काढायला कपडे घेऊन ते पाणी काढायला लागतात। ते घर बांधून दिल्यात, एक पावसामध्ये गळायला लागले। ते पावसामध्ये आम्ही झोपणार कुठं अशी गलतान आम्ही दुसऱ्या घरी झोपायला जातो। जेवणाचे गॅस आहात ते गॅस जवळ पाणी पडतं, टपटप पाणी पडतं, ते आम्ही जेवणाकडे शिजवणार। घरांवर छप्पर आहे मात्र ते गळत असल्यानं पाऊस आल्यावर घरी थांबून पाणी काढावं लागतं। घरांची अशी अवस्था असल्यामुळे रात्रीच्या वेळी तर दुसऱ्यांच्या घराचा आसरा घ्यावा लागतोय। बऱ्याच घरांना तर वरती जाण्यास मार्गच बनवला नसल्यानं त्यात पाणी साचून खाली घर गळतंय। त्यामुळे ग्रामपंचायतीने लावलेली ही मलमपट्टी देखील अपूर्ण आणि निकृष्ट असल्याचं स्पष्ट होतंय। त्यामुळे आता महापालिकेने तरी याबाबत लक्ष घालावं अशी मागणी इथे आदिवासी करतायत। खारघर टेकडीवर चाफेवाडी आणि फणसवाडी या आदिवासी पाड्यांमध्ये ग्रामपंचायतीने घरकुल योजनेअंतर्गत तब्बल 90हून जास्त घरे बांधून दिली, परंतु या घरांचा वापर पावसाळ्यामध्ये येथील आदिवासींना होत नाही। आपण बघू शकता की कशा प्रकारे ही घर बांधून दिलेली आहेत। वरती माळा चढवलेला आहे, परंतु या माळ्यावर चढण्यासाठी शिडीच नाहीये आणि वरून हे घर पूर्णपणे गळत असल्यामुळे त्याचं पाणी खाली झिरपत आहे। यामुळे या घरांमध्ये राहण्यासाठी जेव्हा पाऊस पडतो तेव्हा येथील नागरिकांना, ह्या आदिवासी लोकांना या घरामध्ये राहता येत नाही। घरं बांधून दिलेली आहेत, परंतु त्याचा वापर या आदिवासी लोकांना होताना दिसत नाहीये। आता ही जी खारघर ग्रामपंचायत होती ती महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित झालेली आहे, त्यामुळे आता महानगरपालिकेने तरी या घरांची डागडुजी करावी अशी मागणी येथील आदिवासी लोक करत आहेत। याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या पाड्यांना भेट दिली। त्यांनाही या घरांमध्ये त्रुटी आढळल्या असून यावर काही तोडगा निघू शकेल का याबाबत विचार केला जाईल अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे। महानगरपालिका झाल्यामुळे हा एरिया महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येतोय, तर सरांनी कोणत्या तरी योजनेचा लाभ द्यावा आणि मला असं वाटतं की सर खूप पॉझिटिव्ह आहेत ह्या गोष्टीसाठी। त्यामुळेच मी फक्त व्हिजिट करायला आली आहे, बाकीची सर्व जे काही निर्णय असतील ते माननीय आयुक्त शिंदे सर घेतील। जंगलात फिरून रानचा मेवा गोळा करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या आदिवासींचं पक्क्या घरात राहण्याचं स्वप्न घरकुल योजनेतून साकार होत असलं तरी कामाच्या निकृष्ट बांधकामांमुळे या घरांचा उपयोग होत नसल्यानं या योजना काय कामाच्या असा प्रश्न इथले आदिवासी करत आहेत। स्वाती नाईक, झी मीडिया, पनवेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।